गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी पुढील 7 दिवसांचा एक महत्त्वाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे। गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाईलाई करणाऱ्या उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 22 जून रोजी हवामान खात्याने एक महत्त्वाचा सविस्तर अहवाल जाहीर केला, ज्या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। उष्णतेची लाट कधी ओसरू शकते आणि पाऊस कधी येऊ शकते, पाहूया हवामान विभागाचा हा अंदाज। स्क्रीनवर जी तुम्ही रिपोर्ट पाहतात त्यामधील पहिला पॉइंट पहा, म्हणजेच 22 जून रोजी गोंदियामध्ये कमाल तापमान 42 अंश असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे। यामुळे हीटवेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट जाणवू शकते। मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 जून रोजी दुपारी किंवा संध्याकाळी या कडक उन्हाच्या सोबतीला ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस पडण्याची शक्यता आहे। तक्त्यातील दुसरा पॉइंट म्हणजे 23 जून रोजीही तापमान 42 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेची लाट कायम राहू शकते। मात्र 23 जून रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। 24 जून पासून मात्र हवामानात बदल होण्याची दाट शक्यता आहे। कमाल तापमान 42 अंशावरून घसरून 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो। सर्वात महत्त्वाचा म्हणजे 24, 25 आणि 26 जून या तिन्ही दिवसांसाठी गोंदिया जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय, म्हणजेच पिवळा इशारा दिला आहे। हवेतील दमटपणा वाढणार असल्यामुळे विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता तक्त्यातील सर्वात शेवटचा पॉइंट म्हणजे 27 जून कडे पाहूया। या दिवशी वादळी वाऱ्यांचा वेग थोडा कमी होऊ शकतो, आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे आणि संध्याकाळी किंवा दुपारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मित्रांनो, हा सविस्तर अहवाल भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे। जर तुम्हालाही आपल्या फोनमध्ये दररोज असा आपल्या जिल्ह्याचा अंदाजित हवामान पाहायचे असेल तर साधारण आपल्या फोनमध्ये गुगलवर जा। गुगलवर गेल्याच्या नंतर किंवा mosam.imd.government.in असे सर्च करून आलेल्या लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या सविस्तर अंदाजित हवामान अधिकृतपणे पाहू शकता।